नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवत आहोत मेंदू वडा. तर बघा आज संडे स्पेशल आहे मेंदू वडा. तर बघा मी आता रात्रभर डाळ भिजत टाकून ठेवलेली होती ना, सकाळी याला 2 ते 3 पाणी आणखी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर मी बघा ह्या मिक्सरमध्ये पाणी जास्त न वापरता याला चांगलं बारीक करून घेणार आहे. बघा मी इथे मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही. आपलं जास्त पाणी टाकलं आहे की ते थोडं पातळ होऊन जाते. तर आपल्याला मेंदू वड्यासाठी पातळ नाही करायचं आहे, तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं बारीक करून घ्यायचं आहे. चला तर मी आता याला बारीक करून घेते. चला तर बघा आपलं हे मिक्सर बारीक झालेलं आहे. तर बघा मी 1 ते 2 याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे याला. तर छान बारीक झालेलं आहे. आपलं पाणी जास्त न वापरता. तर याला मी आता चांगलं फेटून घेणार आहे. बघा आपलं असं मी याला फेटून घेणार आहे चांगलं 2 ते 3 मिनिटं. चांगलं लगातार असं फेटत राहायचं. तर मी याला चांगलं फेटून घेणार आहे. तर बघा असं करायचं चांगलं 2 ते 3 मिनिटं मस्त फेटून घ्यायचं चांगलं. तर बघा आपलं इथं फेटून झालेलं आहे चांगलं. तर मी इथं पाणी घेतलं आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे वाटीमध्ये. तर मी पाणीमध्ये चेक करून बघणार आहे की आपलं बेटर चांगलं झालं की नाही झालं म्हणून. तर बघा असं पाण्यात टाकून पाहायचं. आपलं वर आलं बेटर की समजून जा का चांगलं फेटून झालेलं आहे. चला तर मी दुसरी तयारी करूया. आता बनवून घेऊया तर सांबाराची तयारी. तर सांबाराच्यासाठी मी एक टमाटर घेतलेला आहे, 1 वांगं घेतलेलं आहे लंबावाला, 1 कांदा आणि थोडीशी फुलगोबी घेतलेली आहे. तर मी याला सर्व कापून घेणार आहे आणि मग तिची सांबाराची तयारी करणार आहे. तर इथे इमली आहे, थोडंसं मी इमली भिजत टाकून ठेवलेलं होतं, सांबारमध्ये टाकला. चला तर तसं याला कापून घेते मी. तर आता आपण इथं इडलीच्या सांबाराची याचे मेंदू वड्याच्या सांबाराची तयारी करून घेणार आहे. तर बघा इथं मी कुकर घेतलेला आहे. कुकर मी गॅसवर ठेवून घेणार आहे. आता तर मी याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये तेल टाकते. आपलं इथं तेल गरम झालेलं आहे, तर तेलामध्ये मी टाकून घेणार आहे कांदा. आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार कांदा टाकली राई जिरं. तर बघा राई आणि जिरं टाकून घ्यायचं. आपण इथं टाकून घेणार आपण लसणाचं पेस्ट बघा टाकून घेतलं. आता इथं मसाले खडे टाकून घेणार आहोत. इथे टाकून घेणार आहे 1 ते 2 चम्मच आपलं तिखट, थोडीशी हळद, थोडंसं मसाला काळा मसाला आणि थोडंसं आपले धनिया पावडर. तर याला मिक्स करून घेऊन घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं टमाटर. टमाटर टाकून झालेले आहे. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी आपल्याला इथं भाजी. तर भाजीसोबत मी गाजर आहे, गाजर पण दाखवलं नव्हतं पण आता दाखवते. तर हे गाजर आहे आपलं कापून टाकून घेणार आहे याच्यात. आपलं सर्व एकदम मिक्स केलेलं आहे का, तसं मिक्स करून घ्यायचं. थोडा 2 मिनटं याला मोरू द्यायचं. नंतर याच्यामध्ये डाळ टाकायची तुरीची. पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुरीची डाळ. तर बघा तुरीची डाळ आहे, वाटीवर घेतलेली आहे मी. तर याला टाकून घेणार आहे आणि दोन्ही मिक्स करून घेणार आहे. तर मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये मीठ आता चवीनुसार. तर बघा चला तर मी इथं टाकून घेणार आहे इमलीचे पाणी. आपलं इमलीचे पाणी आहे असं टाकून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून आता कुकर लावून घेणार. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला लागेल तेवढं, जास्त पाणी नाही टाकायचं. तर बघा पाणी टाकून बघा आपलं सांबार साधारण झालेलं आहे, फोडणी देऊन झालेलं आहे याला. तर याला मी आता कुकर लावून 2 ते 3 शिट्या होऊ देणार आहे. याला मी आता झाकून आता आपलं मेंदू वड्याचं मिश्रण असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सांबार थोडासा आणि आपले 2 ते 3 कापलेले हिरव्या मिरच्या. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी थोडंसं जिरं. तर याच्यामध्ये मी तांदळाचे पीठ वापरलेलं नाही आहे. तर बघा इथे मीठ टाकून घेणार आहे थोडंसं. तर याला मी मिक्स करून घेणार आहे असं. तर बघा असं मिक्स करून घ्यायचं. मी इथं आपलं तेल गरम करायला ठेवलं. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी इथं मेंदू वडा टाकून घेणार आहे. तर मी पहिले हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे. तर बघा असं हाताला तेल लावून घेणार आहे आणि याला मग आता असं ठेवून घेणार थोडं असं आपलं ठेवून घ्यायचं बेटर. पाणी आणखी बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि असं गोल फिरून घ्यायचं. तर बघा आपलं असं तर टाकून बघा मी दुसरं पण घेतलेलं आहे. तर याला आपलं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं छिद्र करून घ्यायचं याला. बघा
आपले असे होत आहे. तर मोठ्यांना मी 2-3 करून टाकून घेणार आहे. तर आपल्याला हाताला पाणी लावत जायचं आणि टाकत जायचं. बघा आपले मेंदू वडे असे वर आलेले आहे. तर बेटर चांगलं बरोबर झालं की मेंदू वडे आपले असे वर येतात. तर बघा आपण याला साईडनं मिश्रणला पलटवून घ्यायचं. तर बघा दोन्ही साईडनं आपण मस्त भाजून घ्यायचं, याला तळून घ्यायचं. तर बघा आपल्या इकडं सांबार झालेला आहे. तर याच्यामध्ये मी फुलगोबी गाजर टाकले होतं, त्याला थोडंसं मी याच्याने मॅश करून घेणार आहे. तर बघा आपलं असं मॅश करून घ्यायचं, त्याच्यामुळे आपला सांबार चांगला टेस्टी लागतो. जर आपलं चांगलं झालेलं आहे मिक्स करून, तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला लागेल तेवढं, खूप घट्ट नाही करायचं, पातळ पण नाही करायचं. तर याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि याला गॅसवर ठेवून बाप्पा मी याला तो उकळी करायला ठेवलेला आहे. पाणी टाकून याला एक उकळी येऊ देणार आहे. तर त्याच्यामध्ये सांबार टाकून घेतलं. आता याच्यामध्ये सांबार मसाला आपला टाकून घ्यायचा, एक उकळी येऊ द्यायचं. एक उकळी आलं तर आपला सांबार तयार. बघा असं पातळ केलेलं आहे मी. तर आपला मेंदू वडा आणि सांबार तयार झालेला आहे. तर बघा मी मेंदू वडा आपला क्रिस्पी मस्त तयार झालेला आहे. तर बघा असा तर इतकी मस्त छान तयार झालेला आहे. तर मी इथं प्लेटमध्ये लावून घेणार आहे. तर बघा मी इथं प्लेटमध्ये लावून घेणार आहे आता. तर इथे मी सांबार टाकून घेणार आहे. तर मी आता सांबार आपला पकलेला आहे. तर बघा याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे बघा आपली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी. तर बघा आपला इथं थाली तयार झालेली आहे. संडे स्पेशल अशी मेंदू वडा सांबार. तर बघा मंडळी, कसा वाटला तुम्हाला? तर कमेंट करा, लाईक करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तर या संडेला नाश्ता करायला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.